आदरणीय श्री पूजनीय कवी जीवनशास्त्री भोसले बाबाजींचं या ठिकाणी प्रवचन आरंभ करण्याकरता बाबाजींना मी या ठिकाणी विनंती करेन. सर्व मंडळींनी शांतता राखून या होत असलेल्या अनमोल विचाराचं आपण श्रवण करावं आणि जेवढं शक्य आहे जितकं आपल्याला करता येईल तेवढं या प्रबोधातून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आचरण करण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त आपल्याकडून व्हावा हीच या नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं आपल्या सर्वांची अपेक्षा. धन्यवाद. प्रणाम. बंद केलं पानांचा आवाज येऊ लागला त्याच्यात. त्यांना या म्हणा कॅमेरा सेट केला म्हणजे कृष्णात्वदीय पदपंकज पंजरान्ते अद्यैव मे विशतु मानस राजहंस प्राणप्रयाण समये कफवात पित्ते कंठावरोधन विदो स्मरणं कुतस्ते कंठावरोधन विदो स्मरणं कुतस्ते. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की. आवाज संख्येच्या मानानं आवाज खूप कमी येतो. सर्वांनी म्हणायचा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. ठीक आहे. नवरात्र महोत्सव श्री दत्तात्रय मंदिर देऊळगाव दुधाटे या ठिकाणी मागील 6 दिवसापासून आपण हे ज्ञानसत्र या ठिकाणी संपन्न करत आहोत आणि ह्या ज्ञानसत्राच्या माध्यमातून श्रीमद भगवद्गीतेतील 13वा अध्याय अर्थात क्षेत्रज्ञ विभाग योग ह्या अध्यायावरती विवेचन करत असताना आपण क्षेत्र म्हणजे काय बघितलं. क्षेत्र म्हणजे मानवी देह आणि हे मानवी देह 24 तत्वापासून बनलेला आहे. महाभूतान्य अहंकारो बुद्धिर व्यक्तमेव च इंद्रिय आणि दशेकांच पंचचेंद्रिय गोचरा या श्लोकामध्ये ते 24 तत्व सांगितलेले आहेत. त्यानंतर ह्या देहाला काही विकार सांगितलेले आहेत. 7 प्रकारचे विकार सांगितलेत. इच्छा, द्वेष, सुख, दुःख, संघात, चेतना आणि धृती असे 7 प्रकारचे विकार ह्या देहाशी संबंधित प्रकृतीने ह्या देहाची निर्मिती करत असताना दिलेले आहेत. आणि म्हणून ह्या विकाराला अधीन होऊन हा मनुष्य ह्या आपल्या मनुष्य जन्माचं जे ध्येय आहे, जे साध्य आहे, हे विसरून नको त्या मार्गाला जातो. ह्याचं कारण आहे की हे 7 विकार ह्या क्षेत्राला म्हणजे ह्या मनुष्य देहाला आपल्या अधीन करून
एका चुकीच्या मार्गावरती त्याला ओढून नेत आहेत. कारण मनुष्याच्या शरीराला रथाची उपमा दिलेली आहे. तुम्ही रथ बघितलाय का कोणी? जुन्या काळामध्ये रथ असायचा. अलीकडच्या काळामध्ये नंतर टांगे आले, बैलगाड्या आल्या, आता वाहनं आलीत. तर त्या रथाला 3 घोडे कुठे असायचे, कुठे 5 घोडे असायचे, कुठे 7 घोडे असायचे. अशा पद्धतीचा तो रथ असायचा. तसं ह्या मनुष्य देहाला रथाची उपमा दिलेली आहे. मनुष्य देहाला रथ म्हटलेला आहे. आणि ह्या देहरूपी रथाला 11 घोडे आहेत. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि 11वं तुमचं मन. हे असे 11 घोडे ह्या मनुष्य देहाला आहेत. आणि ह्या मनुष्य देहरूपी रथाला चालविणारा जीवात्मा जो आपल्या ह्या रथामध्ये विराजमान आहे, रथामध्ये बसलेला आहे, तो ह्या रथाला चालवतो आहे, तो म्हणजे आपला जीवात्मा. आणि मग ह्या रथाचे घोडे जर एका दिशेनं गेले तर हा रथ पुढे जाईल. आणि जर त्या 11 घोड्यांनी 11 दिशेला ह्या रथाला ओढलं तर त्या रथाची काय अवस्था होईल तुम्ही विचार करू शकता. आणि मग हे पंचज्ञानेंद्रिय आपापल्या विषयाकडे ह्या देहरूपी रथाला ओढत आहेत. पंच कर्मेंद्रिय आपापल्या पद्धतीने ह्या रथाला आपल्या दिशेला ओढत आहेत. आणि आपलं मन मात्र कोणीकडच्या कोणीकडेच ओढत आहे. हे सगळे इंद्रिय रूपी घोडे ह्या रथाला कोणीकडच्या कोणीकडे ओढायच्या मागे लागलेले आहेत. मग ह्या सगळ्या इंद्रियांवरती जशा पद्धतीने रथ हाकणारा जो सारथी आहे, त्या सारथ्याचं नियंत्रण त्या प्रत्येक घोड्यावरती असावंच लागतं, तेव्हा प्रवास व्यवस्थित होतो. तसं ह्या देहरूपी रथाला जे 11 घोडे आहेत, ह्या घोड्यांवरती ह्या देहामध्ये असलेला जो देही आहे, जो जीवात्मा आहे, याचं नियंत्रण असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून हे 7 विकार जे आहेत, हे या देहरूपी रथाला आपल्या आपल्या विकारांकडे, आपापल्या बाजूकडे आकर्षित करतात, मोहित करतात, त्याला ओढत आहेत. आणि म्हणून आपला प्रवास कुठेतरी चुकीच्या दिशेला होतो आहे. मग आता ह्यांना आवरायचं कसं, ह्याला सावरायचं कसं? ह्या 11 म्हणजे जे घोडे आहेत ह्यांच्यावर नियंत्रण कसं मिळवायचं, ह्या विकारांना आपल्या वश कसं करायचं, ह्याला काही उपाय, ह्याला काही पर्याय. आणि म्हणून पुढील श्लोकापासून पुढे असे एकूण 20 उपाय सांगितलेले आहेत की ज्या 24 तत्वापासून बनलेल्या शरीराला हे 7 विकार नको त्या दिशेला घेऊन जात आहेत, त्यापासून ह्याला वाचवायचं जर असेल तर पुढील 20 उपाय भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहेत, 13व्या अध्यायामध्ये सांगितलेले आहेत. त्यावर आपण चर्चा करणार आहोत. अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, क्षांतिरार्जवम, ह्या श्लोकामध्ये पुढील उपाय सांगितलेले आहेत. त्यापैकी आपण पहिला जो उपाय आहे अमानित्व, ह्यावरती विचार करूयात. अमानित्व कशाला म्हणायचं? एखादा शब्दाला विरुद्धार्थी शब्द तयार करायचा असेल आणि अस्तित्वात नसेल तर त्याला अगोदर जसं अ लावलं की विरुद्धार्थी शब्द होतो. विचार, अविचार आहे का नाही? अशा पद्धतीने मानित्व म्हणजे मानलेपण, मान सन्मानाची अभिप्सा, इच्छा. आणि अमानित्व म्हणजे आपल्याला ह्या ज्या काही गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत त्याविषयीचं मानलेपण न ठेवणे म्हणजे अमानित्व. आलं का लक्षात? अमानित्व शब्दाचा अर्थ लक्षात आला का? आपल्याला मान, अभिमान, सन्मान इत्यादी ज्या गोष्टी आहेत त्यांची इच्छा आहे, अभिप्सा आहे. प्रत्येकाला वाटतं मला मान असला पाहिजे, मला सन्मान असला पाहिजे. आणि मान सन्मान भेटल्यानंतर निर्माण होणारा अभिमान ज्याच्यामध्ये आहे हे सगळं शून्य करणं, नाहीसं करणं, याला म्हणायचं आहे अमानित्व. परंतु हा उपाय आपल्याला भगवंताने सांगितला आणि आपण ह्या उपायाच्या विरुद्ध वर्तन करत आहोत. तर मग ह्या मनुष्य देहाला आपण कसं सावरणार? ह्या देहाचा सदुपयोग कसा करून घेणार, नाही का? आणि म्हणून याचा जर सदुपयोग करून घ्यायचा असेल तर भगवंताने आपल्याला हा जो उपाय सांगितलेला आहे ह्याचं आचरण करणं, ह्याचं पालन करणं फार गरजेचं आहे. त्यासाठी सर्वात पहिलं
आपल्याला मान सन्मानाची जी अभिलाषा आहे ही दूर टाकावी लागेल. मी कोण आहे हे आपल्याला विसरावं लागेल. कारण संत ज्ञानेश्वरांनी देवाची जवळीक साधण्यासाठी काय करावं लागेल हे भाष्य करत असताना म्हटलेलं आहे. मी पण पर्हा सांडिजे येथ व्युत्पत्ती आघवी विसरिजे जय जगा धाकुटे होईजे तै जवळीक माझी. अरे भल्या माणसा, तुला जर माझी जवळीक करायची असेल, माझ्या जवळ यायचं असेल, त्या भगवंताच्या चरणाप्रती समर्पित व्हायचं असेल, तर तुला काय करावं लागेल? तर म्हणतात मी पण पर्हा सांडिजे. मीपणा, पर्हा म्हणजे पलीकडं, सांडिजे म्हणजे टाकून द्यावं लागेल. तुमच्यात जो मीपण आहे ना, मी अमुक आहे, मी तमुक आहे, प्रत्येक माणसाकडे याचा अभिमान आहे. त्याच्याकडे असलेल्या पदाचा अभिमान आहे, त्याच्याकडे असलेल्या वैभवाचा अभिमान आहे. आणि ह्या अभिमानापोटी, ह्या मीपणापोटी तो भगवंताशी जवळीक साधू शकत नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी सुंदर भाष्य केलं की मी पण पर्हा सांडिजे. सगळ्यात पहिली गोष्ट सांगितली तुम्हाला की तुमचा मीपणा बाजूला ठेवा. श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तुला जर मुक्त व्हायचं असेल तर मला शरण ये. अर्जुन म्हणाला, देवा इतकी सोपी गोष्ट? आलो म्हणला मी शरण. देवाने विचारलं कोण शरण आलं? म्हटलं मी शरण आलो. देव म्हणाले कुणाला शरण आला? म्हणाला तुला शरण आलो. नाही जमलं, पुन्हा शरण ये. अर्जुन म्हणाला देवा आलो शरण. म्हणाला कोण शरण आलं? म्हटलं मी शरण आलो. कुणाला शरण आला? म्हटलं तुला शरण आलो. अजूनही जमलं नाही, परत शरण ये. परत तो म्हटलं देवा आलो शरण. देवाने परत प्रश्न विचारला, म्हणे कोण शरण आलं? म्हणाला मी शरण आलो. कुणाला शरण आला? म्हटला देवा तुला शरण आलो. देव म्हणाला अरे जोपर्यंत मी आणि तू पण हे शिल्लक आहे भक्तामध्ये आणि भगवंतामध्ये, तोपर्यंत शरण येणं घडणार नाही. आणि म्हणून हे मीपणा आणि तूपणा देवातला आणि आपल्यातला संपवावा लागेल. आपण नुसतंच म्हणतो त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्व मम देव देव. संत तुकारामांनी म्हटलं कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, उतरी पहिलं पारू भवनदीचा, कृष्ण माझे जन, कृष्ण माझे मन, सोयरा सज्जन कृष्ण माझा. म्हणजे हे सगळे नाते आपण देवाशी जोडत असताना फक्त म्हणतो काय, त्याने समोरच्याने म्हटलं तोमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधूच सखा त्वमेव म्हणायचं फक्त. पण खरंच आपण त्या देवाशी तसं नातं तयार केलं का? तुम्ही जेव्हा घर बांधता, घर बांधत असताना काय करता? एक खोली स्वतःसाठी बांधता, एक खोली भावासाठी बांधता, एक खोली आई वडिलांसाठी बांधता आणि एक हॉल बांधता आणि झालं तुमचं घर. मग ज्या देवाला तुम्ही त्वमेव माताचं पिता त्वमेव म्हणता, एवढे नाते जोडता, त्या देवासाठी एखादी खोली तुमच्या घरात आहे का? प्रत्येकाने विचार करा. तुमच्या घरातले देव कुठे असतात? ते देवपाटावरती कुठेतरी एखाद्या देवळीत कोचून ठेवलेले असतात. खूपच झालं तर त्या किचनमध्ये, त्या किचनच्या ओट्यामध्ये कुठेतरी बाजूला सगळ्या त्या खरकट्याचा वास घेत तुमचे देव बसलेले असतात. तुमच्या घरातले देव आठवा आता कुठे आहेत, कसे ठेवलेत तुम्ही. कोणा देवपाटामध्ये त्या देवाची सगळी गर्दी झालेली आहे तिथं ते, आणि ते कुठेतरी देवळीमध्ये ठेवलेले आहेत. अशा आपण देवाची अवहेलना करतो आणि त्याला म्हणतो कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, त्वमेव माताचं पिता त्वमेव. झालं का हे भक्ताचं आणि भगवंताचं एकरूप साम्य झालं का? शक्यच नाही. नुसतं म्हणणं एवढं जर आपण करत असलो आणि तसं जर वर्तन आपलं नसेल तर त्या म्हणण्याला अर्थ उरत नाही. ती भक्ती केवळ दिखावी याची भक्ती होईल आणि म्हणून हे नको आहे. म्हणून ज्ञानेश्वरांनी सर्वात प्रथम इथं सांगितलं की मी पण पर्हा सांडिजे. सगळ्यात पहिलं तुमच्यातला मीपणा तुम्हाला बाजूला करावा लागणार आहे. जोपर्यंत तुम्ही मीपणाला, अहमभावाला धरून ठेवणार आहात, तोपर्यंत तुमचं भगवंताशी ऐक्य होऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट सांगितली ज्ञानेश्वरांनी, येथ व्युत्पत्ती आघवी विसरिजे. तुमच्याकडे कितीही ज्ञान असू द्या, व्युत्पत्ती म्हणजे ज्ञान, कितीही विद्वत्ता तुमच्याकडे असू द्या, आघवी विसरिजे. सगळं ज्ञान विसरून जा, काही कामाचं नाही ज्ञान. भगवंताच्या जवळ जायचं असेल तर भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवातया माझी. ज्ञान, अरे ज्याच्यामध्ये भक्ती आणि प्रेम नाही ते ज्ञान काय कामाचं? आणि म्हणून ज्ञानेश्वर म्हटले इथं व्युत्पत्ती आघवी विसरिजे. कितीही ज्ञान असू द्या, किती पोथ्या पाठ असू द्या,
किती पारायण केलेले असू द्या, की भगवद्गीता कंठस्थ असेल, सगळं ज्ञान तुमच्यामध्ये आहे, गाथाच्या गाथा पाठ आहे, अख्खी ज्ञानेश्वरी पाठ आहे, संपूर्ण इकडे सूत्रपाठ पाठांतर केलेलं आहे, परंतु अंतःकरणामध्ये जर प्रेम नाही, भक्तीचा ओलावा नाही आहे, केवळ ज्ञानाचा अहंकार जर तुमच्यामध्ये असेल, तर ते ज्ञान विसरून जा. येथ व्युत्पत्ती आघवी विसरीचे. ते ज्ञानाचा जो अहंकार आहे तो तुम्हाला भगवंताजवळ जाऊ देत नाही. आणि म्हणून देवानं प्राप्ती सांगत असताना सुद्धा असं सांगितलेलं आहे की ज्ञानियास पाठीशी घाली ती. जो ज्ञानी आहे त्याला पाठीमागचा अनुभव आहे, पाठीचा आनंद आहे. आणि भक्तास आपण ते समोर देते, भक्ताला स्वतःच्या समोर बसवून त्याला आनंद देतात. कारण त्याच्यामध्ये भक्ती आहे, प्रेम आहे, ज्ञानाचा अहंकार नाही. ज्ञानाचा मार्ग हा भगवंताचा निश्चिम आणि पूर्ण आनंद देणारा नाहीच आहे मुळात. भक्ती आणि प्रेमाने जो भगवंताच्या जवळ जातो तो खऱ्या अर्थाने त्या आनंद सागरामध्ये बुडून जातो. आणि म्हणून इथं सांगितलं की इथं व्युत्पत्ती आघवी विसरीचे. ज्ञानाचा अहंकार बाजूला ठेवा, ज्ञानाचा मोठेपणा बाजूला ठेवा. आणि जय जगा धाकुटे होई जय तई जवळी कमाची. आणि जेव्हा तुम्ही या जगासाठी लहान व्हाल, लहानपणा घ्याल, नम्रता घ्याल, नम्र झाला भूता. हा, जो नम्र होतो सर्वांसाठी तोच त्या आनंदाला प्राप्त करू शकतो. त्या अनंत असणाऱ्या परमेश्वराला तोच बांधून ठेवू शकतो, तोच त्याला प्राप्त करू शकतो. आणि म्हणून नम्रता फार महत्वाची आहे. तुम्ही असाल, मोठे असाल, तुम्ही आहात, पाटील आहात, आमदार, खासदार, सरपंच, जे जे काही आहात, तुमच्याकडे पद आहेत, खूप मोठे आहात तुम्ही, पण नम्रता नसेल तर ती पद काही कामाची नाही. आणि म्हणून शास्त्रकार सांगतात मोठेपणा कशामध्ये आहे? गुणेर उत्तुंगता याती नौच्चैरासन संस्थितः प्रासाद शिखरस्तोपी काकह किम गरुडा येते. शास्त्रकार सांगतात की गुणेर उत्तुंगता याती, मोठेपणा कशाने प्राप्त होतो? पदाने प्राप्त होतो का? अजिबात नाही. तर म्हणले गुणेर उत्तुंगता याती, तुमच्यामध्ये जे असणारे गुण आहेत ह्या गुणामुळे तुम्ही मोठे होता. न उच्चैरासन संस्थिता, पार लोकांसमोर मोठ्या खुर्चीवरती बसला आणि पदावरती बसला म्हणून तो मोठा होतो का? अजिबात नाही. जर त्याच्या वाणीमध्ये प्रेम नसेल, त्याच्या वर्तणुकीमध्ये प्रेम नसेल, त्याच्या नजरेमध्ये प्रेम नसेल, समाजाविषयीची कारुण्याची भावना जर त्याच्या अंतःकरणात नसेल, तर तो कितीही मोठ्या पदावर असू द्या, त्या पदाने तो मोठा होत नाही. त्या गुणाने, त्याच्यामध्ये असणाऱ्या गुणाने त्याच्यामध्ये उत्तुंगता प्राप्त होते. यावर या. आणि म्हणून हे गुण माणसाला मोठे बनवतात. त्याच्याकडे असणारी प्रतिष्ठा, त्याच्याकडे असणारं पद हे त्याला मोठं करत नाही. म्हणून ज्ञानेश्वरांनी म्हटलं की मी पण परहा सांडीजे येथ व्युत्पत्ती आघवी विसरी जे जय जगा धाकुटे होई जय तै जवळीक माझी. त्या देवाच्या जवळ जायचं असेल तर तुम्हाला धाकटं व्हावं लागेल. नम्रता तुमच्या अंगामध्ये तुम्हाला मुरवावी लागणार आहे, ती नम्रता तुम्हाला स्वीकारावी लागणार आहे. कारण महापुरे वृक्ष जाती तेथ लव्हाळे वाचती असं म्हटलेलं आहे. एखाद्या महापुरामध्ये पूर आलेला आहे आणि झाडं उभी आहेत, ती त्या पुरामध्ये मोडून उन्मळून वाहून जातात, परंतु गवत असतं ते वागतं, ते नम्रता घेतं. जे वागतं ते टिकतं. आणि आपली म्हण अशी आहे, आम्ही मोडू पण वागणार नाही. अरे कशासाठी? मोडून गेल्यावर काय शिल्लक राहणार आहे मागे? संपलं सगळं, तुम्ही मोडलात म्हणजे संपलं. आणि नम्रता घेणे म्हणजे काही फार मोठा अपमान नाही आहे. नम्रता घेणे म्हणजे काही कुठला कमीपणा नाही आहे. खऱ्या अर्थानं मला तर असं वाटतं की नम्रता हा माणसाचा सगळ्यात मोठा दागिना आहे. नम्रता हे माणसाचं सर्वात मोठं आभूषण आहे. आणि म्हणून नम्रता स्वीकारा, नम्रता धारण करा. माणूस मोठा होतो तो त्याच्यामध्ये असलेल्या प्रेमळ गुणाने, जो समाजाविषयी आपुलकी ठेवतो, समाजाविषयी आपलेपणा ठेवतो, समाजाच्या सेवेसाठी तत्पर आहे, धर्माच्या सेवेसाठी तत्पर आहे, ईश्वराच्या नामसाधनेमध्ये, संकीर्तनामध्ये, भक्ती भजनामध्ये जो सदैव तत्पर आहे. जयाचे वाचे माझ्या आलाप दिठी भोगी माझेची रूप, जयाचे मन संकल्प माझेची आहे, अशा पद्धतीने जया सर्वांगाभूषण माझी सेवा, अशा इथपर्यंत जो संपूर्णपणे भगवंताच्या भक्तीमध्ये रत झालेला आहे, समाजाचं हित जो जोपासतो, अशा पद्धतीने जो नम्र झालेला आहे, तो नम्र जेव्हा होतो तेव्हाच खऱ्या अर्थाने मोठा होतो. तो जेवढा खाली वाकण्याचा प्रयत्न करतो, जेवढा खाली वाकतो तेवढाच तो वर जातो. लक्षात घ्या. स्प्रिंग असते, स्प्रिंगला तुम्ही जेवढं दाबाल आणि सोडाल ना तेवढी ती वर जाते. थोडंसं दाबलं की थोडीशी वर जाते, जास्त दाबली की जास्त वर जाते. तुम्ही जेवढं नम्र होण्याचा प्रयत्न कराल तेवढं तुम्ही वर जाल. आणि म्हणून मोठेपणाचं खरं लक्षण हे नम्रतेत लपलेलं आहे, तुमच्या गुणांमध्ये लपलेलं आहे.
आणि म्हणून ही चांगली गुण आपल्याला जोपासायची आहेत. हा खरा मोठेपणा आहे. आणि म्हणून ह्या 13व्या अध्यायामध्ये ह्या मनुष्य देहाला विकारांपासून संरक्षित करण्यासाठी भगवंताने जे 20 उपाय सांगितले त्यातला पहिला उपाय सांगितला अमानित्वम, नंतर अदंभित्व. हे अमानित्व आपल्यामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. याला जोपासणं गरजेचं आहे. हे आपल्यामध्ये रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये उतरवणं गरजेचं आहे. नाहीतर केवळ नम्रतेचा दिखावा केला, केवळ नम्रता दाखवण्यापुरती आपल्यामध्ये आपण अंगीकारली, परंतु आतून मात्र आपला गर्व आपण सोडला नाही, तर ही नम्रता तुमच्या उद्धारासाठी कारणीभूत ठरणारी नाही. तर ह्या नम्रतेने खरा मोठेपणा तुम्हाला प्राप्त होत असतो. राजसूय यज्ञामध्ये जेव्हा अग्रपूजेचा मान द्यायचा होता, प्रसंग सर्वांना माहिती आहे. कोणी शुकमुनीचं नाव सुचवलं, कोणी कुणाचं नाव सुचवलं, कोणी श्रीकृष्ण महाराजांचं नाव सुचवलं. पात्रवाळी उचलणारा तो श्रीकृष्ण आणि त्याला अग्रपूजेचा मान कसा काय द्यायचा, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये उद्भवला. म्हणजे एवढा मोठा असणारा श्रीकृष्ण, जो कृष्णामध्ये जगद्गुरू आपण ज्याला म्हणतो, तो पांडवांच्या राजसूय यज्ञामध्ये पात्रवाळ्या उचलण्याचं काम करतो, एवढी नम्रता धारण करतो, एवढा विशाल आहे, अनंत ब्रह्मांडाचा नायक आहे, जगद्गुरू आहे. आणि एवढा महान असणारा ईश्वर, एवढा महान असणारा परमेश्वर, तो पांडवाच्या घरी त्या राजसूय यज्ञामध्ये पात्रवाळ्या उचलण्याचं काम करतो. एवढी नम्रता त्याने धारण केलेली आहे. मग ज्या ईश्वराचे आपण उपासक आहोत, ज्या ईश्वराची आपण उपासना करतो, आणि जर आपल्यामध्ये जर ती नम्रता नसेल, तर आपल्यामध्ये जर तो नम्रपणाचा भाव नसेल, तर मग ही उपासना कामाची आहे का, मला सांगा. आपण कितीही देवदेव जर केला आणि त्या परमेश्वराने सांगितलेलं किंवा आचरलेलं एकही सूत्र किंवा एकही आचरण आपल्या जीवनामध्ये आपण उतरवलं नाही, तर मला वाटत नाही की त्या उपासनेचा आणि त्या भक्तीचा खऱ्या अर्थाने फायदा होईल. आणि म्हणून तुम्ही कितीही मोठे असा, जेव्हा नम्रता तुमच्या अंतःकरणामध्ये येते, तेव्हा तुम्ही देवाच्या जवळ जाऊ शकता, ह्या व्यतिरिक्त जाऊ शकत नाही. बरं, आता दुसरी गोष्ट, तुमच्याकडे जो मोठेपणा आहे, जी महानता, जी उत्तुंगता तुम्हाला प्राप्त झालेली आहे, ती तुमच्या गुणाने झालेली असेल, ती तुमच्या पदाने झालेली असेल. कारण जगात दोन गोष्टी आहेत, एकतर पद माणसाला मोठं करतं, किंवा एकतर माणूस पदाला मोठा करतो. योग्य माणूस त्या पदाला भेटला तर ते पद मोठं होतं, आणि सर्वसामान्य माणूस एखाद्या मोठ्या पदावर गेला तर तो माणूस मोठा होतो. ह्या दोनच गोष्टी आहेत मोठं होण्याच्या. म्हणजे येणं केणं प्रकारेनं तुम्हाला मोठेपणा भेटला, तर त्या मोठेपणाला साजेसं असं वर्तन तुमच्यामध्ये असलं पाहिजे. मोठेपणाला साजेशी असं गांभीर्य तुमच्यामध्ये असलं पाहिजे. ते मोठेपणा टिकवण्याची कुवत तुमच्यामध्ये असली पाहिजे. नाहीतर थोड्या थोड्या गोष्टीने आणि तणावाने तुम्ही जर बिथरून गेलात, तुम्हाला स्वतःचा समतोल जर तिथे राखता आला नाही, तर त्या मोठेपणापासून च्यूत होणं म्हणजे खाली पडणं हे फार घातक आहे. माणूस जेवढा वर जातो ना, तेवढा जोरात खाली पडतो. थोड्याशा उंचीवरून खाली पडल्यावर जास्त लागत नाही, पण जास्त वर गेला आणि मग खाली पडण्याची भीती जास्त आहे. कारण कुले च्युती भयम असं म्हटलेलं आहे. एखाद्या कुलवान माणसाला तिथून वर गेल्यानंतर खाली पडण्याची भीती जास्त असते. लीळा चरित्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी धांदूल दादाची गोष्ट सांगितलेली आहे. एक खेडेगाव आहे, त्या खेडेगावामध्ये धांदूल नावाचा एक गृहस्थ राहतो, आणि त्या धांदूलाच्या शेतामध्ये कपाशी लावलेली आहे. कपाशी म्हणजे कापूस लावलेला आहे, आणि तो कापूस अतिशय सुंदर असा पिकलेला आहे. गावामध्ये कोणाकडेच कापूस नाही, एवढा म्हणजे सुंदर कापूस त्याचा पिकलेला आहे. सुंदर असा कापूस आलेला आहे. त्या कापसाला सुंदर अशी बोंड लागलेली आहेत. आणि त्या कथेमध्ये सांगतात की स्वर्गातील इंद्राचा जो ऐरावत आहे, हा स्वर्गमार्गे म्हणजे असा भ्रमण करतो, आणि भ्रमण करत असताना त्याला त्या धांदूल दादाच्या शेतातला कापूस दिसला. टपोरेच्या टपोरे बोंड, कुठलं बियाणं होतं कोणाला माहिती. इतका सुंदर कापूस त्याचा आलेला त्या ऐरावताने बघितला, आणि ती बोंड खायचा मोह काय त्या ऐरावताला आवरला नाही. आता स्वर्गात काय त्याला खायला कमी आहे का? पण तरीही देखील स्वर्गीचे आमर इच्छित अति देव मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. असतात काही गोष्टी ज्या माणसाला मोहवितात, आकर्षित करतात, आणि मग त्याला ऐरावताला मोह आवरला नाही. तो हवेच्या वेगाने खाली पृथ्वीवरती आला, धांदूल दादाच्या शेतामध्ये उतरला, आणि 2-4 झाडाची कापसाची बोंड त्याने अतिशय यथेच्छ ग्रहण केली. त्याने ते भोजन केलं आणि पोटी भरल्यानंतर निघून गेला. दुसऱ्या दिवशी धांदूल दादा सकाळी शेतामध्ये आला आणि पाहतो तर काय, 2-4 झाडाची सगळी बोंड कोणीतरी जनावरांना खाल्ली, आणि तो शेजाऱ्या पाजाऱ्यांना शिवाय द्यायला लागला. अरे, स्वतःची जनावरं सांभाळता येत नाहीत, लोकांच्या शेतामध्ये येतात, इतकं कसं तुम्ही म्हणजे असे मोकाट वागता.
सांभाळा स्वतःची ढोरं म्हणून तो शेजाऱ्यांना शिव्या द्यायला लागलेला. पण कोणाचं ढोर गेलं नव्हतं, त्यामुळे कोण म्हणणार आहे की माझं ढोर गेलं होतं म्हणून. पहिला दिवस निघून गेला. दुसऱ्या दिवशी आता त्याला गोडी लागली ऐरावताला, त्याला छान वाटलं. दुसऱ्या दिवशी परत संध्याकाळी रात्रीच्या वेळेस तो ऐरावत त्या धांदूलदादाच्या शेतामध्ये उतरला. परत 2-4 झाडाचा तो कापूस त्याने यथेच्छ असा सेवन केला आणि परत स्वर्गामध्ये निघून गेला. परत धांदूलदादा सकाळी शेतात आला, परत बघितलं, अरे अजून 2-4 झाडं. कोणी मान्य करायलाही तयार नाही, कोणाचं जनावर शेतामध्ये येतंय. आपण काय करू म्हटलं, आता रात्री लपून बसू आणि लपून बसून पाळत ठेवू की कोणाचं जनावर शेतामध्ये येतं. आणि म्हणून तो धांदूलदादा त्या कापसाच्या गर्द झाडीमध्ये लपून बसला. मध्यरात्र झाली, तसा ऐरावत स्वर्गमार्गे त्या शेतामध्ये उतरला आणि कापूस खायला सुरुवात केली. तसे या धांदूलदादाने बघितल्याबरोबर तो ऐरावताच्या मागे गेला आणि त्याचे शेपूट धरलं. शेपूट धरल्याबरोबर ऐरावत आता अंतराळ मार्गे तो आता स्वर्गामध्ये त्याने आता उड्डाण घ्यायला सुरुवात केलेली आहे. हा काय साधारण माणूस नव्हता, पक्का मराठवाड्यातला मजबूत मनगटाचा माणूस होता. पक्की शेपूट धरली, सोडलीच नाही. पक्क शेपूट धरला. जिथं जाईल तिथं जाऊ म्हटलं. कुठंच मालकाकडे जाईलच ना, शेवटी घरी तर जाईलच. कोणाचं जनावर आहे बघू आपण. आणि ऐरावत जसा स्वर्गात गेला, त्याने स्वर्गाच्या जमिनीवरती पाय ठेवला, तिथे तो धांदूलदादा उतरला. पायामध्ये आपले ते खेटर, त्याला काय कोणता बूट म्हणतात तुम्ही, हा जोडा असला, तो जोडा आपल्या पायामध्ये कर 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 वाजवत निघाला. त्या अशी अतिशय सुवर्णमय अशा त्या जमिनीवरती स्वर्गातल्या चालत निघालेला आहे. आणि जोरजोरात दावडतो, अरे कोणाचं जनावर आहे ते, शेतामध्ये मोकळं सोडता, सांभाळता येत नाही स्वतःचे जनावर, तर सांभाळता घेता कशाला. आणि ते आजूबाजूला असलेले जे स्वर्गातले सगळे सेवक आहेत ते बघायला लागले, अरे हा कोण माणूस आहे, सदैव स्वर्गामध्ये आला. कौतुक वाटायला लागलं त्यांना. ते त्यांच्या जवळ गेले, अहो तुम्ही कुठून आलात म्हणे. मी कुठून आलो त्याचं काही घेणं देणं नाही म्हणे. हे तुमचं जनावर सांभाळा ना. कोणाचं जनावर आहे. अरे जनावर नाही, ते इंद्रदेवाचा हत्ती आहे, त्यांचं वाहन आहे, असं नका बोलू. कोण आहेत इंद्रदेव, मला घेऊन चला म्हणे. त्यांच्याकडे घेऊन गेले इंद्रदेवाकडे. इंद्रदेवाची सभा चालू होती आणि त्या सभेमध्ये हा मराठमोळी माणूस करारे आवाजात मिशांवरती पेड माळत तिथे जाऊन उभा राहिला. अहो ते तुमचं जनावर ऐरावत का काय आहे, ते आमच्या शेतामध्ये आलं आणि आमचा कापूस खाल्ला. सभा चालू होती. इंद्रदेव म्हटले, त्याला बघा रे, काय त्याचं बघा. आणि मग ते सगळे सेवक त्याच्या जवळ गेले. म्हणे काय झालं, आमचा कापूस खाल्ला, किती नुकसान झालं. म्हणे झालं नुकसान, पण आता खाल्ला ना त्याने कापूस, तुम्ही तुमची जनावर सांभाळायला पाहिजे, हरकत नाही, हे घ्या म्हणे, तुमचं जेवढं नुकसान झालं हे एवढं सोनं घेऊन जा. आणि एवढं मोठं सोनं त्या धांदूलदादाला दिलं. धांदूलदादाला तिथं डोळे फिरायला लागले. 7-8 झाडाचा कापूस खाल्ला आणि एवढं मोठं सोनं, काही हरकत नाही म्हणे, पाठव जा तुमच्या ढोराला जनावराला आमच्या शेतामध्ये कापूस खायला, काही हरकत नाही, आणि एवढाच मोबदला देत जा. आणि मग आता जाऊ कसं म्हणे, जसे आले तसे जा. आता संध्याकाळच्या मध्यरात्रीशिवाय काय गाडी नाही आता परत घरी जायला. दिवसभर मुक्काम तिथे स्वर्गामध्ये मस्त त्याची सोय झाली. आणि दुसऱ्या दिवशी रात्रीला जसा तो ऐरावत निघाला तसं पुन्हा त्याच्या शेपटाला धरलं आणि धांदूलदादा आपल्या शेतामध्ये उतरला. आणि मध्यरात्री ते गठोडं बांधून घरामध्ये गेला. घरी गेल्यानंतर ते गडबडीमध्ये ते अलंकार ठेवायला गेला, तेवढं त्याची पत्नी जागी झाली. अहो कुठे गेला, दिवसभर घरी नव्हतात आणि असं मध्यरात्री येऊन चोरासारखं काय करतायत. ते म्हणे गप्प बस, झालं काय सांगा तर. मग त्याने सगळा वृत्तांत आपल्या बायकोला सांगितलं. आणि हा धांदूलदादा आता हळूहळू थोडं थोडं सोनं काढून शहरामध्ये जाऊन विकायचा, त्याचे पैसे आणायचा आणि त्या पैशाने त्याने स्वतःचं घर बांधलं. श्रीमंत झाला. लोकांना विचार पडला, ह्याच्याकडे जर 1-1.5 एकरच जमीन आहे, तेवढ्यामध्ये आणि एवढा मोठा बंगला बांधला कसा काय. लोक कुजबूज करायला लागले, काही कळायला मार्ग नाही. मग आता धांदूलदादाला विचारायला गेलं, धांदूलदादा काय नाही बाबा, असंच आता शेतीतले पैसे थोडेफार पैसे उरले होते, बांधलं घर. तो काय खरं बोलायला तयार नाही, सांगायचं कशाला कोणाला. असं घबाड सापडलेलं काही कोणी कोणाला सांगत असते का, नसतं सांगत, म्हणून तो काय सांगायला तयार नाही. मग आता एके दिवशी असं पाणवठ्यावरती, पाणवठा म्हणजे गावाच्या बाहेर एखादा आड असतो किंवा ओढा असतो, कॅनॉल असतं, तिथे बाया धुणं धुवायला जमा होतात. आता असं त्या ठिकाणी धांदूलदादाची पत्नी धुणं धुवायसाठी गेली. तिथे गेल्यानंतर काही बाया जमा झाल्या होत्या. बायांनी विचारलं, काय ग बाई, एवढं मोठं घर तुम्ही बांधलं, एवढ्या लवकर, आमच्याकडे 50-50 एकर जमीन आहे, तरी आमचा बंगला अजून बांधणं झाला नाही, आणि तू कसं काय एवढं, तुमच्या मालकाने एवढं घर कसं काय बांधलं. काही नाही बाई म्हणे, असं तसंच माझ्या भावानं थोडेफार पैसे दिले होते म्हणे, आता वजन मारून घ्यायला काय हरकत आहे, थोडेफार आमच्याकडे होते, घर बांधलं. तिची एक जवळची मैत्रीण होती, ती म्हणे काही सांग, तू खोटं बोलते म्हणे, असं खोटं बोलू नये म्हणे, माणसाने खरं ते सांगा. बरं इकडे म्हणे बाजूला. तिला बाजूला घेतलं. तिला म्हणे, तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नको. बायांचं असंच असतं, तुला म्हणून सांगते, कोणाला नाही. नाही मी कहाला कोणाला सांगत बसू, नाही मी कोणाला सांगणार नाही म्हणे. आणि मग तिने सांगितलं म्हणे, आमच्या मालकाच्या शेतात, म्हणजे आमच्या शेतात काय ते इंद्राचा ऐरावत का काय आला होता, आणि त्याला धरून आमचे मालक स्वर्गात गेले, आणि त्या इंद्राने त्याला एवढं मोठं सोनं दिलं, आणि त्या सोन्यानं आम्ही घर बांधलं, कोणाला सांगू नको बरं. नाही नाही अजिबात कोणाला सांगत नाही.
अजिबात कोणाला सांगत नाही म्हणता म्हणता चर्चा गावभर पसरली, सगळ्या माणसाला माहिती झाली आणि सगळं गाव संध्याकाळी दिवस मावळता धांदूलदादाच्या दारामध्ये येऊन बसलं. धांदूलदादाच्या दारात बसलं. धांदूलदादा शेताकडून आला आणि सगळ्या गावातले लोक आपल्या दारामध्ये कशाला बसले, काय आरक्षणाची मिटिंग चालू आहे का काय, त्याला काही कळायलाच मार्ग नाही. एवढे लोक का बरं एकत्र झाले बा. मग त्याने विचारलं, का बरं माझ्या दारात का बसलास? लोक म्हटले, धांदूलदादा एवढा धोका देशील असं वाटलं नाही, खोटं बोलशील असं वाटलं नाही. म्हणे, मी काय खोटं बोललो? अरे स्वर्गात जाऊन आला, एवढं मोठं सोनं घेऊन आला आणि आम्हाला सांगितलं सुद्धा नाही. धांदूलदादा थोडासा चापपला. म्हणे, नाही 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 कशाला खोटं बोलू नको, सगळं आम्हाला माहिती झालं. म्हणे, त्याला कळलं ना गोष्ट कुठून लीक झाली, नेमकं काय झालं ते. म्हणे, आम्हाला बाकी काही माहिती नाही, आम्हाला काही तुझं सोनं नाणं नको, पैसा नको, पण आमची एकदा इच्छा आहे की आम्हाला स्वर्ग बघायचा आहे. तू जाऊन आला तसं आम्हाला नेशील का? अरे काही सोपं आहे का ते? काय विमान आहे का? विमानात बसायचं आणि जायचं तिथे? नाही नाही, तू जसा गेला तसा आम्हाला सगळ्याला जायचंय, स्वर्ग बघायचं. अरे शक्य नाही, ते काही कर म्हणे, तुला आता गावासाठी भावकीसाठी एवढं करावंच लागतंय. आता गाव सगळं मागं लागल्यावर काय करणार? ठीक आहे, तुमच्यासाठी प्रयत्न करू शकतो. सगळ्यांनी काय करा म्हणे, सगळ्यांनी आता जेवण फिवणं करा. जेवण केल्यानंतर 9-10 वाजता सगळ्यांनी शेतामध्ये चला. का स्वर्गात जायचं आता एकच पर्याय आहे, धांदोलाच्या शेपटाला धरून. सगळे बाया बापडे लेकरं बाळ सगळे तिथं त्या शेतामध्ये धांदूलदादाच्या ऐरावत बघायसाठी, स्वर्गात जाण्यासाठी. सांगितलं लेकरा बाळांना घेऊ नका, जे काही माणसं आहेत चांगले प्रौढ आहेत त्यांना घ्या. आणि म्हणून अशी माणसं आता धांदूलदादाच्या शेतामध्ये जमा झाली. मध्यरात्र झाली, ऐरावत शेतामध्ये उतरला आणि उतरल्याबरोबर धांदूलदादानं सांगितलं, मी ऐरावताच्या शेपटाला धरल. तो जसा वर गेला तसं दुसऱ्याने माझ्या पायाला धरायचं, तिसऱ्याने त्याच्या पायाला धरायचं, चौथ्याने त्याच्या पायाला धरायचं, पाचव्याने त्याच्या पायाला धरायचं, एकमेकाच्या पायाला धरायचं. याच्याशिवाय पर्याय नाही. तिथं काय बसायला शीट नाही, शीट बेल्ट नाही, एसी नाही, काही नाही. म्हटलं असंच जावं लागणार आहे. ठीक आहे, हरकत नाही. ऐरावत उतरला. ऐरावताने 2-4 झाडाचा कापूस खाल्ला. ऐरावत निघणार एवढ्यात धांदूलदादाने सर्वांना इशारा केला. धांदूलदादानं त्या ऐरावताच्या शेपटाला धरलं. बाजूलाच बाईनाबाई म्हातारी होती, त्या म्हातारीने त्याच्या पायाला धरलं. त्याच्या खाली गंगाराम होता, गंगारामाने त्या बाईनाबाईच्या पायाला धरलं. आणि अशी एकमेकाच्या पायाला धरत 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 आता विचार करा कशी रांग लागली असेल वरती आभाळामध्ये. तुम्ही विचार करा, आता कल्पना करा. आणि अशी ही रांगच्या रांग निघाली स्वर्गाच्या दिशेनं. ऐरावताला काही फरक पडला नाही, कारण तो ऐरावत होता शक्तिमान अतिशय प्राणी, इंद्राचं वाहन. परंतु धांदूलदादाची काय अवस्था झाली असेल विचार करा. खाली एवढे माणसं लोंबकाळलेत, वरती स्वर्गाकडे चाललाय, पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण त्याला खाली ओढतंय, जसं एखादं रबर ताणावा असा धांदूलदादा ताणला गेला. आणि एवढ्या अवस्थेमध्ये म्हातारे माणसं काय मुकाट्यानं बसतात का? आता ज्या बाईनं धांदूलदादाच्या पायाला धरलं होतं, ती म्हातारी म्हणली, अरे धांदूलदादा, तू स्वर्गात गेला, तुला 4 झाडाचं 8 झाडाचं एवढं मोठं सोनं त्या इंद्राने दिलं, मग मला सांग म्हणे 1 क्विंटल कापसाला किती सोनं देतील रे म्हणे स्वर्गामध्ये? तुला काय करायचं म्हणे म्हातारी? अरे सांग ना म्हणे, माझ्या शेतामध्ये खूप छान कापूस आला म्हणे यावर्षी, सांग तरी किती देतील? लय मोठे देतात मला, बक्कळ देतात, रगड देतात. म्हटला तरी पण किती देत असतील? खूप मोठं देतात. अरे किती देत असतील सांग ना मला. म्हणलं एवढं मोठं देतात. म्हटला एवढं मोठं देतात म्हटल्यानंतर आता काय तिथं थांबायची सोय आहे काय? बस स्टँड आहे, बस स्टँडला थांबावं अजिबात नाही. सगळे खाली आले, ऐरावत वर आणि सगळे खाली. कोणी उलटा, कोणी सुलटा, कोणी उताना, कोणी उबडा. आता विचार करू नका कोण कसं पडलं ते, एकही जिवंत राहिला नाही. ही झाली गोष्ट. या गोष्टीतून मला सांगायचं काय, धांदूलदादाला सगळ्या गावाने मान दिला की आम्हाला स्वर्गाला घेऊन जायचं. हा मान धांदूलदादाला भेटला, त्याला मोठेपणा भेटला. त्याने आता सर्वांना तिथपर्यंत नेणं ही त्याची जबाबदारी आहे. हे मोठेपणाचं लक्षण आहे. त्याला मान दिला ना, तुम्ही पुढं व्हा, तुम्ही पुढं होऊन काम करा, तर त्याची जबाबदारी आहे ते काम शेवटपर्यंत व्यवस्थित पार पाडणं. मग मध्ये कोणी काही म्हणो, कोणी चांगलं म्हणेल, कोणी वाईट म्हणेल, कोणी म्हणाल पैसा खायले, कोणी म्हणाल स्वार्थासाठी करायले, कोणी म्हणाल काही म्हणाल, पण त्याने आपलं काम प्रामाणिकपणे सर्वांना सोबत घेऊन शेवटपर्यंत व्यवस्थित पार पाडणं त्याचं कर्तव्य आहे. हे मोठ्या माणसाचं, मान दिलेल्या माणसाचं लक्षण आहे. तसं धांदूलदादाला सगळ्या गावाने मान दिला, पण त्याला मान पचवता आला नाही. स्वतःसोबत सगळ्यांचा विनाश त्या एका माणसाच्या चुकीमुळे झालेला आहे. तसं आपल्याला जेव्हा मान भेटतो, जेव्हा सन्मान भेटतो, आता तुम्ही आमच्यासारख्या माणसाला इथं बसवलं की बाबा काहीतरी ज्ञानाच्या गोष्टी सांगा, मग तिथं बसवलं, बोलायला सांगितलं, काय बी बोलायचं का? ज्याने समाजाचं हित होईल, ज्याने तुमचं आत्मकल्याण होईल, जे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे असंच बोललं पाहिजे. नाहीतर काहीतरी घंटाभर टाइमपास करायचा आपला, चला एकूण तिकून कुणीकडून तरी, असं नाही. आणि म्हणून
माणसाकडे जे मानित्व ज्याला भेटलेलं आहे, पहिली गोष्ट तुम्ही सांगितलं की अमानित्व माणसाला धारण करायचं आहे, पण जरी त्याला मान भेटलेला आहे, त्याला पद भेटलेलं आहे, त्या प्रकारची प्रतिष्ठा भेटलेली आहे, तर ती प्रतिष्ठा टिकवणं, त्या प्रतिष्ठेला साजेसा न्याय देणं हे त्या माणसाचं कर्तव्य आहे. म्हणून तुम्हाला तुमचा मान, तुमचा मोठेपणा टिकवता आला पाहिजे, त्याची व्यवस्थित काळजी तुम्हाला घेता आली पाहिजे. आणि म्हणून देवाच्या दृष्टीने तर तुम्ही लोकांमध्ये किती मोठे असा, काही किंमत नाही. कारण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या भक्तिजनांना उपदेश करत असताना सुंदर असं सूत्र सांगतात. ते म्हणतात, लोकीचा श्रेष्ठ तो येथीचा नष्ट, येथीचा श्रेष्ठ तो लोकीचा नष्ट. लोकांमध्ये कितीही मोठा असू द्या, कितीही मोठा असू द्या, आमच्या समोर त्याची काही किंमत नाही. कारण तो लोकांमध्ये मान मिळवण्यासाठी मोठा झालेला आहे. त्याने लोकेशना आपल्या अंतःकरणामध्ये धारण केलेली आहे, आणि ती लोकेशना जर त्याने मनामध्ये धारण करून तो आमच्या जवळ येत असेल तर इथे त्याची किंमत नाही. आणि म्हणून लोकीचा श्रेष्ठ तो येथीचा नष्ट. देवाजवळ जाऊन श्रेष्ठ व्हायचं असेल, देवाला आवडता भक्त व्हायचा असेल, तर मग त्याला सगळ्याच लोकेशना वित्तेशना सगळं सोडावं लागेल. मी कालच सांगितलं की भक्त ऐशे जानाजी देही उदास, सगळं सगळं सोडून दिलेलं आहे त्याने. देहाचे असता जन धन माता पिता सगळं सोडून दिलं, आणि मग तो देवासाठी मोठा झालेला आहे, देवाच्या जवळ गेलेला आहे. म्हणून ही लोकेशना मनामध्ये ठेवून, हे श्रेष्ठत्व मनामध्ये ठेवून जर तुम्ही देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असाल, देवाच्या जवळ जाऊ पाहत असाल, तर ते शक्य नाही. किंबहुना ते अवघड आहे. प्रत्येकाला मोठेपणा आवडतो, प्रत्येकाला मान सन्मान आवडतो, प्रत्येकाला वाटतं मला मान भेटला पाहिजे. अहो, साधा घरातला कारभारी व्हावं याच्यात सुद्धा माणसाला मान वाटतो की मी कारभारी झालो पाहिजे, घरातला कारभार मला भेटला पाहिजे. वडील कारभार करत असतात तरी पोराला वाटते माझ्या हातात कारभार कधी येतो, बँकेतले पैसे माझ्या नावावर कधी होतात, माझ्या खात्यावर कधी शेतातले सगळे पैसे पडतात, जमीन माझ्या नावावर कधी होते. प्रत्येकाला मोठेपणा आवडतो, मान आवडतो, माझ्याकडे मान आला पाहिजे, मला लोकांनी मोठं म्हणलं पाहिजे. एका गावामध्ये एक गंगूबाई आणि रंगूबाई नावाच्या दोन मैत्रिणी आहेत. आणि गंगूबाईच्या घरी जरा सुबत्ता आहे, शेती आहे, गुरंढोरं आहेत, सगळं व्यवस्थित आहे. आणि रंगू थोडीशी गरीब घरातली आहे, पण मैत्रिणी आहे. आता गंगूच्या मुलाचं लग्न झालं, तिला सून आली, व्यवस्थित तिचं घरदार चालतंय, रंगूचंही बऱ्यापैकी चाललंय. आणि मग एका दिवशी ही रंगू जेवायला बसली. जेवायला बसल्यानंतर तिला आठवण आली की जेवणासोबत ताक असलं तर बरं होईल. आणि म्हणून तिला आठवण आली की आपल्या गंगूकडं म्हणजे मैत्रिणीकडं गुरंढोरं आहे, तिच्याकडे ताक होतं, आपण जाऊ तिच्याकडून ताक घेऊन. आणि म्हणून ती रंगू गंगूच्या घराकडे गेली. आणि गंगूच्या घरी गेल्यानंतर तिने आवाज दिला, अरे गंगू आहेस का घरात? गंगू तर काही घरी नव्हती, कुठं बाहेर गेली होती, तिची सून होती. ती बाहेर आली, म्हणाली काय म्हणता आत्याबाई? काही नाही म्हणे, थोडंसं ताक पाहिजे होतं. ती म्हणे तुम्ही उशिरा आल्या, जरा लवकर आल्या असता तर दिला असता, आता शेजाऱ्या पाजाऱ्याने नेलं ताक संपून गेलं म्हणे. बरं जाऊ दे म्हणे, काही हरकत नाही, संपलं तर संपलं. रंगूबाई घराकडे वापस निघाली. तिकडून गंगूबाई येऊ लागली, जरा रस्त्यात भेटली, म्हणाली काय झालं? काय नाही बाई, तुझ्याच घरी गेलते म्हणे. कशाला? म्हणे ताक आणायला. मग काय झालं? तुझी सून म्हणली सगळं ताक शेजाऱ्या पाजाऱ्याला दिलं, संपून गेलं, तर ताकच शिल्लक नाही. असं चल म्हणे घराला. गेली सोबत घराला घेऊन, सोबत घराला गेली घेऊन. आणि गेल्यानंतर तिला म्हणली थांब इथं. आणि ती आपल्या दरवाजाच्या पायऱ्या चढली, चौकटीत जाऊन उभी राहिली. चौकटीत जाऊन उभी राहून रंगूकडं तोंड केलं आणि रंगूला म्हणते बाई ताक दिला असतं म्हणे, पण ताकच संपलं. ही त्या सुनानं आधीच सांगितलं होतं की म्हणे इथपर्यंत कशाला आणलं. ती काय म्हणते माहिती आहे का? ती कोण सांगणारी म्हणे कालची आलेली ताक नाही म्हणून सांगणार, मी सांगेल म्हणे ताक नाही माझ्या घरात म्हणून. हा, मी मालकी नाही म्हणे घराची, मी सांगेल ताक नाही. ती कोण सांगणारी काल आलेली? पाना मागून आली तिकट झाली. म्हणजे प्रत्येकाला वाटतं की मला मान असला पाहिजे, मला सन्मान असला पाहिजे. ही मानाची भूक प्रत्येकाला आहे. पण ही भूक जर आपण आपली कमी केली तर आपल्याला देवाजवळ जाता येणार आहे. म्हणून छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जी मान सन्मानाची भूक आहे, छोट्या छोट्या गोष्टींचा जो वृथा अभिमान तुम्हाला वाटतो आहे, तो बाजूला सारा. अहो, एवढे मोठे संत, एवढं ज्ञान ज्यांच्याकडे आहे, ते म्हणतात मज पामराशी काय थोरपण पायीची वाहन पायी. एवढा लहानपणा घेण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये येते कुठून? सगळ्या जगाने ज्यांना डोक्यावरती घेऊन जगत बंदे असे असणारे संत म्हणतात मज पामराशी काय थोरपणा पायीची वाहन पायी बरी. स्वतःला पायातल्या वाहनात समान ते इतका नम्रतेने मानतात. हा खरा त्यांचा मोठेपणा आहे, ही खरी त्यांच्यातली महानता आहे. आपल्याला असं म्हणता येईल का? अजिबात नाही, अजिबात म्हणता येणार नाही.
साधं पाहुण्याच्या घरी गेलो आणि त्यांनी बसायला नाही टाकलं तर आपल्याला आपल्यातला अभिमान जागा होतो, आपल्यातला मान सन्मान जागा होतो. आपण तिथून उलट्या पावली परत निघून येतो, थांबत नाहीत, विचारपूस नाही केली, बोललं नाही, आपल्यातला सन्मान अभिमान आपल्यातला जागा होतो. आणि नको त्या गोष्टीचा अभिमान आपण धरून बसलेलो आहोत, ज्या गोष्टी सगळ्या खोट्या आहेत, मिथ्या आहेत, अनित्य आहेत, अशाश्वत आहेत. अशा सगळ्या गोष्टींचा अभिमान आपण आपल्या उराशी बाळगून बसलेलो आहोत. आणि म्हणून हा अभिमान आपल्याला ऊर्ध्वगतीकडे तर नेणार नाहीच, ह्या उलट तो आपल्याला रसातळाला घेऊन जाणार आहे. ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत अभिमान धरला, ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत मान सन्मानाची अपेक्षा ठेवली, मला सांगा त्यापैकी कोण खऱ्या अर्थानं मोठं झालं? ज्याला खरंच मोठं म्हणावं अशी मोठेपणाची कोणती लक्षणं त्यांच्यामध्ये होती? जे मान सन्मानाची अपेक्षा करतात, जे स्वतःच्या अंतःकरणामध्ये अभिमान धारण करतात, ते कधीही मोठे होऊ शकत नाहीत. आणि म्हणून मोठं व्हायचं असेल तर पहिली पायरी आहे तुमच्यातली नम्रता. आपला अभिमान आणि आपला मोठेपणा दाखवण्यासाठी चांगदेव वाघावरती बसून आला. येवल्याशा मुक्ताईनं भिंत चालवत नेली, सगळा अभिमान धुळीमध्ये मिसळून टाकला. म्हणून कुठं अभिमान दाखवावा, कुठं मोठेपणा दाखवावा, हेही माणसाला कळायला पाहिजे. बहुरत्ना वसुंधरा, अहो या पृथ्वीवरती खूप रत्न आहेत, एकापेक्षा एक. आपण काहीच नाहीत. मला असं जर वाटत असेल की मी खूप मोठा ज्ञानी आहे, तर अजिबात नाही. अजूनही आपण शून्य आहोत. आपल्याकडे काहीच नाही, काहीच नाही आपल्याकडं. आपल्यापेक्षा ज्ञानी असणाऱ्या माणसाशी चर्चा करा, आपल्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या माणसाला जाऊन एकदा भेटा, तेव्हा तुम्हाला कळेल तुमची किंमत काय आहे. आपली किंमत काहीच नाही. या संपूर्ण ह्या ब्रह्मांडाचा विचार करा. या संपूर्ण ब्रह्मांडाकडे पाहताना ही पृथ्वीच धुळीच्या कणाप्रमाणे आहे, आणि त्यावर विचारणारे आपण किड्या माकोड्यासारखे जीव. काय मोठेपणा आहे आपल्यामध्ये, तरीही आपल्याला गर्व आहे, तरीही आपल्याला अहंकार आहे. मी अमुक, मी तमुक, मी असा, मी तसा. आणि अशा पद्धतीचा मोठेपणा घेऊन आपण ह्या समाजामध्ये वावरत आहोत, इथे जगत आहोत. हा मोठेपणा निश्चितच आपल्याला परमार्थापासून, अध्यात्मापासून दूर करणार आहे. आणि म्हणून हा मोठेपणा दूर सारा. ह्या मोठेपणाची जी बिमारी आहे ही बाजूला करण्याचा प्रयत्न करा. कारण काही बिमाऱ्या अशा असतात ज्याच्यावर औषधच नसतं. त्या माणसाला संपवणार म्हणजे संपवणार. एकदा माणसाला ब्लड कॅन्सर झाला, त्याला किती केमो द्या, काही करा. एखादा नशीबवान असतो जो त्याच्यातून वाचतो, सुटतो. आणि बहुतांश लोक तर त्याच्यामध्ये जातातच. त्या आजारांना औषध नसतं. आणि म्हणून एकदा का अशी अभिमानाची आणि मान सन्मानाची बिमारी एखाद्या माणसाला लागली की ती त्याचा शेवट करते, ती काही त्याची सुटत नाही. आणि म्हणून ही बिमारी लागण्यापूर्वी स्वतःला आवरा. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी. हा अहंकार, हा मीपणा, हा अभिमान, हा जो मानलेपणाचं हे जे मोठेपण आहे, याला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करा. हे जर तुम्हाला थांबवता आलं तर खऱ्या अर्थानं तुम्हाला देवाशी जवळीक साधता येईल, तुम्हाला समाजाच्या हिताच्या काही गोष्टी करता येतील. अन्यथा तुम्हाला पुढं जाता येणार नाही. पुढं जायचं असेल तर जे पाठीवरती, डोक्यावरती अभिमानाचं ओझं घेतलेलं आहे, हे ओझं खाली उतरवून ठेवा. कारण ज्याच्या डोक्यावरती जास्त ओझं आहे त्याचा चालण्याचा वेग मंद होतो. म्हणून आपण हे सगळं ओझं डोक्यावरती घेऊन कुठपर्यंत प्रवास करणार आहोत? आपण थकून जाऊ, आपली मान आवटाळायला लागेल. अहो मान आवटाळली तरी चालेल, उशीर झाला, घामाघूम झालो तरी चालेल, पण डोक्यावरचं गाठोडं काही खाली ठेवणार नाही. अशा वृत्तीची माणसं आपल्या समाजामध्ये आपल्याला वावरताना दिसतात. आणि म्हणून हे नको असलेल्या मोठेपणाचं गाठोडं आपल्याला दूर ठेवायचं आहे. अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, शांतिरार्जवम, ह्या सगळ्या ज्या गोष्टी भगवंताने आपल्याला उपाय म्हणून दिलेल्या आहेत, उपाय म्हणून सांगितलेल्या आहेत, त्या खऱ्या अर्थानं आपल्याला सद्गतीला नेऊन पोहोचवणारे आहेत, सद्गतीकडे नेणारे आहेत. आणि म्हणून जर ती सद्गती प्राप्त करायची असेल, जर ऊर्ध्वगतीला जायचं असेल, तर हे अंगीकार करण्याचा प्रयत्न करा. पैठणला नागांबिका म्हणजे बाईसा नावाच्या भक्त आहेत. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या बाईसांकडे गेल्यानंतर बाईसांनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना बसायला पाय पुसणं टाकलेलं आहे, आणि स्वतः मात्र ओट्यावरती बसली. अनंत ब्रह्मांडाचा नायक परब्रह्म परमेश्वर अवतार त्या बाईसाच्या दारात त्या पाय पुसण्यावरती बसलेला आहे. बाईसा ओट्यावरती बसलेली आहे, पण चेहऱ्यावरती तीच प्रसन्नता आहे, चेहऱ्यावरती तेच स्मित आहे, तेच ऐश्वर्य आहे, तेच औदार्य आहे, तीच सगुणता आहे. एक दिवस झाले, 2 दिवस झाले, तिसऱ्या दिवशी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची दृष्टी बाईसांच्या दृष्टीला भेट झाली आणि प्रेमाचा संचार झाला. आणि त्या प्रेम संचारा मात्रे बाईसांच्या अंतःकरणातला अहंकार गळून पडला. ती आसनावरून खाली उतरली, देवांच्या पायावरती लोळण घेतलं, देवाला आसनावरती बसवलं आणि आपण खाली बसलो.
वेळोवेळी वेगवेगळ्या अवतारामध्ये हेच तर केलेलं आहे. श्री चक्रपाणी अवताराने स्वतःच्या हातामध्ये सूप आणि खराटा घेऊन द्वारावतीचा कचरा झाडून काढला. झाडायचं काम ईश्वर अवताराने केलेलं आहे. वेळोवेळी नम्रता घेतली. म्हणून भूतमात्राविषयी नम्रता आपल्यामध्ये धारण करणं फार गरजेचं आहे. तरच आपण अनंत असणाऱ्या परमेश्वराला आवरू शकतो, त्याला आपल्या अधीन करू शकतो. याचा अर्थ आपल्याला देवाला आपल्याला अधीन करायचा असा अजिबात नाही, परंतु किमान आपल्याला तरी देवाच्या अधीन व्हावं लागेल. कारण देवाने सांगितलेलं आहे, येथ अधीन होईजे येथोनी म्हणितले ते की जे ते अनुसरण. अनुसरणाची व्याख्या देवानं सांगितली. आधी येथ अधीन व्हा, देवाला अधीन व्हा. सगळा जो आपल्यामध्ये असलेला अहंकार आहे तो सोडून देवाच्या अधीन झाल्यानंतर, देवाच्या विचारांना अनुसरल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थानं देवाची जवळीक घडेल. आणि म्हणून हा मोठेपणा, हा मीपणा, हा जो आपल्यामध्ये वाढत चाललेला आहे, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात की अहंतेचे मूळ सकंदी उपटावे नायका. आपल्यामध्ये जे अहंकाराचं रोपटं वाढत चाललेलं आहे, सकंदी म्हणजे कंदासकट, मुळासकट उपटून टाका. त्याचं मूळ सुद्धा शिल्लक ठेवू नका. कारण थोडंसं मूळ शिल्लक राहिले की ते पुन्हा प्ररोहते पावे, पुन्हा त्याचं झाड तयार होतं. म्हणून समूळ विनश्यंती असं म्हटलेलं आहे. समूळ त्याला काढून टाकायचं आहे, त्याचं मूळ सुद्धा शिल्लक ठेवायचं नाही. असे जेव्हा आपण अहंकार शून्य होऊ, अभिमान शून्य होऊ, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला भक्त म्हणून घेण्याचा अधिकार आपल्यात निर्माण होईल आणि खरे आपण त्या ईश्वराचे उपासक म्हणून घेण्याचा अधिकार आपल्यामध्ये निर्माण होईल, अन्यथा होणार नाही. म्हणून हा पहिला उपाय भगवंताने सांगितला की ज्या क्षेत्राला म्हणजे मनुष्य देहाला भगवंताने 24 तत्वांसोबत जे 7 विकार दिलेले आहेत, त्या 7 विकारापासून संरक्षण करण्यासाठी सांगितलेल्या 20 उपायापैकी पहिला उपाय आपण आज बघितला, तो म्हणजे अमानित्व. हा अमानित्व उपाय आपल्या जीवनामध्ये आचरण करण्याचा प्रयत्न करा, उपयोगी आणण्याचा प्रयत्न करा. म्हणजे नम्रता धारण करा, अभिमान, अहंकार, मीपणा ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. त्याने करून काय होईल की तुम्हाला अध्यात्म कळेल, अध्यात्माची रुची तुमच्यामध्ये निर्माण होईल आणि देवाची जवळीक घडेल. साधू संतांची सेवा करण्याची, नम्रता धारण करण्याची वृत्ती तुमच्यामध्ये निर्माण होईल आणि तुमचं आत्मकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एवढा एक महत्त्वाचा संदेश ह्या अमानित्व ह्या उपायावरती बोलत असताना तुम्हाला देतो. आणि ठीक आहे, किती वेळ? ठीक आहे, आपण म्हणतात 5 मिनिटं आहेत. तर एक छोटीशी श्री कृष्ण भगवंताने भगवद्गीतेत सांगितलेलं आहे की मानापमानयोस तुल्यो मित्र हरिपक्ष. तुम्ही जेव्हा जीवन जगता तेव्हा तुम्हाला मान अपमान दोन्ही गोष्टी तुल्य समजायचं. तुम्हाला मान चांगला वाटतो पण अपमान चांगला वाटत नाही. कुणी तुमचा सन्मान केला की तुम्हाला चांगला वाटतं, उच्च आसनावर बसवलं, चांगली तुमची सोय घेतली की तुम्हाला बरं वाटतं, अपमान केला की बरं वाटत नाही. परंतु श्रीकृष्ण भगवंत म्हणतात मान अपमान योस तुल्य. मान करू देत कुणी किंवा अपमान करू देत, कुणी वंदो मला कुणी निंदो मला, नाही परवा कोणाच. कुणी वंदो किंवा निंदो, कुणी चांगलं म्हणो कुणी वाईट म्हणो, कारण जग आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी वर्तेचा दृष्टांत दिला. डोंबाऱ्याचा खेळ आहे, लक्ष देऊ नये का? ती मुलगी दोरीवरती चालते, तिच्या हातामध्ये बांबू आहे. त्या बांबूवरती स्वतःचा तोल सावरत ती दोरीवरती चालते, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाते. जात असताना लोक टाळ्या वाजवतात, शिट्ट्या वाजवतात, स्तुती करतात. काही लोक म्हणतात रोजचंच काम आहे, यांचा धंदाच आहे, यांना सवय असते, असंही म्हणतात. कुणी स्तुती करतं, कुणी निंदा करतं. पण ती पोरगी कोणाकडे लक्ष देत नाही, शेवटच्या टोकाकडे लक्ष असतं. स्वतःच्या हातातल्या बांबूवरती तोल सावरत शेवटच्या टोकापर्यंत जाऊन पोहोचते. तसं आपण संसारातल्या एका टोकापासून परमार्थाच्या शेवटच्या टोकाकडे आपला प्रवास सुरू झालेला आहे. आणि मग निघाल्यानंतर लोक म्हणतील वा वा वा, घातली माळ, करून करून भागले आणि देवपूजेला लागले. वा वा वा, हेच राहिलं होतं. आता बरं झालं माळ घातली, करा आता देव लागले देवा धर्माच्या नादाला. सगळे कामधंदे सोडून लोक काही म्हणतात, निंदा करतात. काही लोक चांगलंही म्हणतात, वा वा वा, सगळं सोडून दिलं बघा, माणसानं संसाराचा त्याग केला आणि देव जवळ केला, देवाचा झाला, किती चांगला माणूस आहे, किती सुज्ञ माणूस आहे, किती भक्ती करणारा भक्त आहे, असंही म्हणतात. पण दोन्ही गोष्टीनं एक तर हुरळूनही जाऊ नका आणि लोकांनी निंदा केली म्हणून कमीपणाही वाटू देऊ नका, त्याचा रागही मानू नका. दोन्ही परिस्थितीमध्ये आजूबाजूला न बघता शेवटच्या टोकापर्यंत जाऊन आपल्याला पोहोचायचं आहे. कारण त्या पोरीनं जर टाळ्या वाजवणाऱ्या, शिट्ट्या वाजवणाऱ्या, स्तुती करणाऱ्या लोकांकडे पाहिलं तर तिचा तोल जाईल आणि ती खाली पडेल. निंदा करणाऱ्या लोकांकडे पाहिलं तरी ती खाली पडेल. तिचं लक्ष फक्त एकच पाहिजे, शेवटचं टोक आणि स्वतःचा समतोल, बस. तसं आपण भगवंताच्या परमार्थाच्या प्रवासाला निघालेलो आहोत, भगवंताला प्राप्त करण्यासाठी निघालेलो आहोत.
म्हणून आपल्याला आपलं ध्येय आपल्या डोळ्यासमोर पाहिजे की त्या भगवंताची प्राप्ती आपल्याला करायची आहे. मग रस्त्यात कोणी काही म्हणो, कोणी तुमची निंदा करो, तुमचा मान सन्मान करो, काही करो, तुम्हाला तुमच्या अंतःकरणाला स्थिर आणि शांत ठेवता आलं पाहिजे. असं जर तुम्हाला करता आलं, मान अपमान दोन्हीला तुम्हाला तुल्य म्हणजे समान मानता आलं की तुमच्या आध्यात्मिक प्रगतीला कोणीही रोखू शकत नाही. एवढं सांगतो आणि थांबतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दैनंदिन जीवनामध्ये वावरत असताना अध्यात्माचं एक आगळं स्थान आपल्या जीवनामध्ये किती अनिवार्य आहे, किती महत्वाचं आहे. आणि या अध्यात्माच्या मार्गातून चालत असताना बाबांनी आता ते विषय केलं, लोकांची जननिंदा, लोकांची स्तुती या दोन्हीकडून आपल्यावर मारा होत असतो. पण आपण स्थितप्रज्ञ या भावनेतून निंदेकडे दुर्लक्ष, स्तुतीकडे हुरळून न जाता या व्यवस्थेमध्ये आहे त्या व्यवस्थेमध्ये आपल्या कार्याकडे, आपल्या ध्येयाकडे चालत असताना या दोरीवरून चालणाऱ्या ज्या मुलीचं उदाहरण बाबांनी अति सुंदर या ठिकाणी दिलेलं आहे की त्या दोरीवरून चालणाऱ्या व्यक्तीचं फक्त एकच लक्ष असतं, शेवटच्या टोकाकडे निर्विघ्नपणे पार पाडायचं, कुठल्या प्रकारचे संयम न ढळू देता किंवा लक्ष विचलित न होऊ देता. बाबाजी, आपण आमची खूप इच्छा आहे आपण बोलत राहावं, आम्ही ऐकत राहावं, पण वेळेचं भान, पुढील कार्यक्रमाचं नियोजन, पुढील श्रोते मंडळीचं ऐकण्याचं आणि बसण्याचं क्षमता याकडे देखील आपल्याला लक्ष ठेवावं लागतं. याचं देखील आम्हाला भान ठेवावं